नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो आहे तो स्टँडर्ड 8 साठी मी बनवतोय. क्लासेसच्या 8 च्या मुलांचा आग्रह असतो. ज्यावेळी मी 9, 10 चे व्हिडिओ बनवत असतो, त्यावेळी त्याही मुलांची रिक्वायरमेंट आली, की सर आमच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवा आणि आम्हालाही थोडक्यामध्ये कधी सुट्टी असेल तर व्हिडिओ बघून सायन्सचे कन्सेप्ट थोडक्यात समजले पाहिजेत, असे मला व्हिडिओ बनवून द्या. यासाठी मी आज आपल्या स्टँडर्ड 8 चा जो फर्स्ट लेसन आहे, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, या व्हिडिओ पासून आपण सुरुवात करतोय. ओके. 8वीच्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही मराठी मीडियमचे असा, सेमीचे असा किंवा इंग्लिश मीडियमचे असा, तुम्हाला पूर्ण लेसन अगदी थोडक्यामध्ये समजावा या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा तर मग लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय असतं, तर ही सगळी सजीव सृष्टी. ओके. आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब म्हणजे काय हो, तर सूक्ष्मजीव आणि त्यांचं वर्गीकरण आपल्याला या लेसन मध्ये बघायचं. तुम्हाला माहिती आहे, या पहिल्या लेसन मध्ये नियर अबाउट 87 मिलियन, आता सध्या एक 2011च्या आकड्यानुसार 87 मिलियन स्पेसिस ज्या आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रेझेंट आहेत. लक्षात घ्या, या अर्थवरती 87 मिलियनच्या आसपास स्पेसिस आहेत. मग त्यांचं क्लासिफिकेशन करणं खूप डिफिकल्ट आहे. एवढ्या स्पेसिसचा अभ्यास करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणून आतापर्यंत सायंटिस्ट काय करता आले, तर त्यांचं क्लासिफिकेशन करता आले. अनेक सायंटिस्ट जसे की कार्ल लिनियस असतील, यांनी तर 2 ग्रुपमध्येच डिवायडेशन केलं होतं, व्हेजिटेबल्स आणि ॲनिमल्स म्हणून. नंतर अनेक प्रकारचे हेकेल नावाचे सायंटिस्ट आले. नंतर डिफरंट टाइप्स ऑफ सायंटिस्ट ने 2 ग्रुपच्या ऐवजी 3 ग्रुपमध्ये डिस्कशन केलं. मग फायनली एक सायंटिस्ट आले ज्यांचं नाव आहे रॉबर्ट विटेकर. यांनी क्लासिफिकेशन 1, 2 नाही तर 5 इम्पॉर्टंट ग्रुपमध्ये केलं. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना विद्यार्थ्यांना 2 गटामध्ये पहिल्यांदा क्लासिफिकेशन करतो आपण. बोर्डवरती दिसतंय तुम्हाला, एक असतो प्रोकॅरियोटिक आणि एक असतो युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक कुणाला म्हणायचं, तर जे सिंपल ॲनिमल्स आहेत त्यांना आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. सिंपल मायक्रोब्स आहेत त्यांना आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. सिंपल म्हणजे कसे, ज्यांचा न्यूक्लियस व्यवस्थितपणे दिसत नाही, ज्यांचा न्यूक्लियस मेम्ब्रेन कम्प्लिटली अब्सेन्स असतो, अशांना आपण प्रोकॅरियोटिक म्हणायचं. अत्यंत साधे या लिव्हिंग थिंग्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म झालेले सबस्टन्सेस कोणते असतील, तर प्रोकॅरियोटिक. ओके. प्रोकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर सगळे असतात. युनिसेल्युलर म्हणजे काय हो, तर एक पेशी एवढे लहान ना की सुईच्या टोकावरती तुम्हाला लाखो जण पाहायला मिळतील, एवढे लहान मायक्रोब्स असतात, ते प्रोकॅरियोटिक मध्ये येतात. युकॅरियोटिक म्हणजे कोण, तेही युनिसेल्युलर असतात, तेही मल्टीसेल्युलर असतात. ते पण प्रोकॅरियोटिक सारखे एक पेशीच आहेत. बट मेन डिफरन्स काय, तर प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नव्हता, युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. हा डिफरन्स लक्षात ठेवा. इकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट, तिकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट. युनिसेल्युलर मध्ये किंगडम प्रोटिस्टा येतो. प्रोकॅरियोटिक मध्ये किंगडम मोनिरा आला होता, इकडे किंगडम प्रोटिस्टा येतो. आणि मल्टीसेल्युलर बद्दल तुम्ही डिस्कस करायला गेला तर मल्टीसेल्युलर मध्ये तुम्हाला माहिती आहे की याचे 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये किंगडम फंगाई येते, किंगडम प्लांट्स येतो, किंगडम ॲनिमलिया येते. फंगाई म्हणजे काय, तर बुरशीजन्य असणारे लहान लहान असणाऱ्या लिव्हिंग थिंग्सला आपण फंगाई म्हणतो. जे सॅप्रोटायपिक वरती वाढतायत, जे डेड बॉडीज वरती वाढतायत, लक्षात घ्या, अशांचा जो ग्रुप असतो तो किंगडम 3 फंगाई नंबरचा येतो. किंगडम 4 कोणाला येतो, तर किंगडम 4 म्हणजे सगळे प्लांट्स, सगळी झाड, वनस्पती, जे क्लोरोफिल त्यांच्याकडे प्रेझेंट आहे, जे फोटोसिंथेसिस करतायत, जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतायत, त्यांचा किंगडम येतो. आणि किंगडम लास्ट कोण येतो, तर किंगडम ॲनिमलिया येतो. आपल्या प्राण्यांचा वर्ग येतो, जो सर्वात जास्त डेव्हलप झालेला आणि कॉम्प्लेक्स असणारा वर्ग. म्हणजे स्टँडर्ड 8 च्या विद्यार्थ्यांना समजून घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट सायंटिस्ट आले होते रॉबर्ट विटेकर. यांनी क्लासिफिकेशन मेनली 5 किंगडम मध्ये केलं. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांट्स, किंगडम ॲनिमल्स. ओके. या 5 किंगडम बद्दल एक्सप्लेन करून दिलं कोणी, तर रॉबर्ट विटेकर यांनी. बघा, या 5 ग्रुप मध्ये डिस्कस करायला गेलं तर पहिला किंगडम कोणता आहे, किंगडम मोनेरा. मी तुम्हाला सांगितले कसले मायक्रोब, अत्यंत साधे मायक्रोब. तुम्हाला माहिती दुधाचं दही होतं, दुधाचं दही होतं ते मायक्रोब मुळे होतं. त्यात असणारा मायक्रोब कोण आहे, तर त्यात असणारा मायक्रोब आहे युनिसेल्युलर. त्याच्याकडे न्यूक्लियस आहे का, नाहीये. ते कोणत्या शेपचे, तर रॉड शेपचे असणारे, एकदम सिंगल सेल असणारे छोटे छोटे स्मॉल मायक्रोब्स, हा येतो किंगडम मोनेरा. हे सगळे कसे असणार आहेत, हे सगळे युनिसेल्युलर असणार आहेत. लक्षात घ्या. हे ॲटोट्रॉपिक असतील का, येस ॲटोट्रॉपिक पण आहे.
हेट्रोट्रॉपिक पण आहेत. लक्षात घ्या, यांच्यामध्ये अल्गेसारख्या वनस्पती सुद्धा येऊ शकतात, प्लांट्स येऊ शकतात. काही फोटोसिंथेसिस आहेत तर काही विदाउट फोटोसिंथेसिस असणारा पण प्रकार या किंगडम मोनेरामध्ये येतो. लक्षात घ्या, अनेक प्रकारच्या डायग्राम मध्ये तुम्हाला ऑर्गॅनिझम दिसत आहेत जे किंगडम मोनेरामध्ये आहेत. मग जसे की लॅक्टोबॅसिलस सारखे अनेक मायक्रोब्स तुम्हाला बोर्डवरती दिसत आहेत. सिंपल आहे, 2 ते 3 कॅरेक्टर्स आणि एखादी दुसरी डायग्राम याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणता किंगडम आहे? किंगडम मोनेरा. यानंतर बाळांनो दुसरा किंगडम जो येतो तो तुमचा किंगडम येतो प्रोटिस्टा. बघा, जो पहिला आपण किंगडम मोनेरा घेतला त्यांच्याकडे न्यूक्लियस नव्हता. किंगडम प्रोटिस्टाकडे वेल डिफाईन न्यूक्लियस असतो. तोही युनिसेलर, हाही युनिसेलर. तोही एक पेशीय, हाही एक पेशीय. बट डिफरन्स काय? प्रॉपर न्यूक्लियस त्यांच्याकडे नव्हता, यांच्याकडे प्रॉपर न्यूक्लियस आहे. मायक्रोब मध्ये म्हणलं की सर्वात इम्पॉर्टंट नाव तुम्हाला माहिती आहे, अमिबा सारख्या मायक्रोबचे येतात. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यांच्या सारख्यांचा जर कोणता ग्रुप असेल तर किंगडम प्रोटिस्टा. हे सगळे सिंगल सेल असणारे ऑर्गॅनिझम आहेत. लक्षात ठेवा, यांच्याकडे सुडोपोडिया किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, ज्यांच्या साहाय्याने अमिबा सारखा मायक्रोब हा हालचाल करू शकतो. ह्या दोन्ही ग्रुपमध्ये येतात. हे ऑटोट्रॉपिक मध्ये पण येतात आणि हेटरोट्रॉपिक मध्ये पण येतात. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच असेल, युग्लिना सारखे आहेत जे ऑटोट्रॉपिक मध्ये येतात, ऑलवॉक सारखे ज्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट सारखे सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत. तर काही हेटरोट्रॉपिक मध्ये येतात, जसे की अमिबा हेटरोट्रॉपिक आहे, पॅरामेशियम हेटरोट्रॉपिक आहे. यांच्या सारख्यांचा ग्रुप असतो किंगडम प्रोटिस्टा. पहिला ग्रुप स्टडी केला आपण मोनेरा, दुसरा बघितला आपण प्रोटिस्टा. बोर्डवरती डायग्राम तुम्ही पाहतच आहात. आता आपण तिसऱ्या ग्रुपकडे जाऊया. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा यानंतर तिसरा किंगडम येतो किंगडम फंगाय. किंगडम फंगाय म्हणजे काय? तर लक्षात घ्या, हा जो किंगडम आहे ह्या किंगडम नॉन ग्रीन आहे. यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा क्लोरोफिल प्रेझेंट नाहीये. हे प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे? हे युकॅरियोटिक आहे. हेटरोट्रॉपिक आहेत, दुसऱ्यावरती जगणारे, मग मेलेल्या बॉडीवरती जगणारे असतील किंवा कोणत्याही अन्न पदार्थावरती जगणारे असे हे लिव्हिंग थिंग्स आहेत. लक्षात घ्या, मग तुम्हाला माहिती आहे एखाद्या ब्रेडला, एखाद्या भाकरीवरती जी बुरशी वाढते, होय, हा त्यांचाच ग्रुप आहे किंगडम फंगाय. हे सगळे जे ते बऱ्यापैकी सॅप्रोटॉपिक पण आहेत. बरेच जे ते ऑर्गॅनिक डिकेइंग मॅटरवरती जगणार आहेत. यांच्या भोवती एक टप असं सेल वॉल बनलेलं असतं. त्या टप सेल वॉलला आपण चिटिन असं म्हणतो. बरेचसे जे फंगाय जे आहेत हे फंगाय अनेक प्रकारचे न्यूक्लियसला कंटेन करणारे आहेत. लक्षात ठेवा, यांच्यामध्ये एक्झाम्पल काय येतील तर आपले ईस्ट सेल येईल, बेकर्स असणारे ईस्ट सेल येईल, ऍस्परजिलस सारखे येतील. लक्षात घ्या, पेनिसिलियम सारखे येतील आणि सगळ्यात महत्वाचं मशरूम सारखे येतील. अनेक प्रकारचे या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स या फंगाय ग्रुपमध्ये येतात. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय. आता आपण बघूया मायक्रोबचं क्लासिफिकेशन. बाळांनो, बोर्डवरती तुम्हाला टेबल दिसतच आहे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे मायक्रोब 2 गटामध्ये क्लासिफाय होतात, एक प्रोकॅरियोटिक, एक युकॅरियोटिक. केंद्रक नसणारे, केंद्रक असणारे. ज्यांच्याकडे अजिबातच न्यूक्लियस नाहीये त्यांचा एक ग्रुप येतो, त्याला म्हणायचं बॅक्टेरिया. बॅक्टेरिया अगदी छोटे छोटे रॉड लाईक सेल, टॅब लाईक छोट्या छोट्या गोळ्यांचा जसा आकार असतो त्या आकारचे असणारे बॅक्टेरिया असतात, जे युनिसेलर असतात, इंडिपेंडेंट पॅरासाइट्स आहेत. अगदी कमी वेळामध्ये त्यांचं डिव्हिजन होतं. तर ते बॅक्टेरिया यांचा विदाउट न्यूक्लियस असणारा प्रोकॅरियोटिक मध्ये एक बॅक्टेरियांचा मायक्रोबचा ग्रुप येतो, तो बॅक्टेरियांचा येतो. आणि जे युकॅरियोटिक आहेत त्यांचं क्लासिफिकेशन जर करायला गेलं तर 3 गटामध्ये येतं. प्रोटिस्टा येतो, फंगाय येतं आणि अल्गे येतं. प्रोटिस्टा बद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, ज्यांच्याकडे प्रॉपर असा न्यूक्लियस आलेला असतो. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यांच्यासारखे मायक्रोब हे प्रोटिस्टामध्ये येतात. आणि फंगाय बद्दल पण डिस्कशन केलंय आपण, जे सॅप्रोटॉपिक आहेत, हेट्रोटॉपिक आहेत. लक्षात घ्या, कोणत्याही चपाती भाकरीवरती किंवा डिकेइंग मॅटरवरती किंवा मेलेल्या बॉडीवरती जगणारे फंगाय येतात आणि अल्गे येते. अल्गे तुम्हाला माहितच आहे, पाण्यामध्ये वाढणाऱ्या अनेक प्रकारचे अल्गे तुम्हाला माहित आहेत. ओके, ज्यांच्याकडे क्लोरोफिल प्रेझेंट असतो, जे फोटोसिंथेसिस करू शकतात, अशा मायक्रोबचा ग्रुप अल्गे. असे वेगवेगळे प्रकार आपल्याला या इथं मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये पाहायचे आहे. याच्यामध्ये आपण एकेकाबद्दल डिस्कशन करू. यामध्ये पहिला ग्रुप येतो तो म्हणजे बॅक्टेरियांचा ग्रुप येतो. बॅक्टेरिया कसले सूक्ष्मजीव येतो तर बॅक्टेरिया एक पेशी आहेत, युनिसेलर आहेत, कुणावरती डिपेंड नसणार आहेत, पॅरासाइटिक आहेत. लक्षात घ्या,
आणि बरेचसे जे बॅक्टेरिया ते एखादी कॉलनी फॉर्म करतात, ग्रुप तयार करतात. अशा प्रकारचा लहान लहान मायक्रोबचा ग्रुप आहे. बॅक्टेरियल सेलकडे सेल वॉल असते. बॅक्टेरियल सेल जे आहे ते सिंपल बायनरी पिशवीने तयार होतात. सिंपल बायनरी पिशवी म्हणजे काय? साध्या विभाजनाने तयार होणारा हा एक प्रकार आहे बॅक्टेरियाचा. आणि जर त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली, कुणाला कंडिशन मिळाली? बॅक्टेरियांना मिळाली, तर ते अगदी 20 मिनिटांमध्ये एकाचे 2 होऊ शकतात, डबल होऊ शकतात. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये बायनरी फिशन करून एकाचा 2 होणारा मायक्रोब्स कोणता असेल तो बॅक्टेरिया. न्यूक्लियस आहे का? तर नाहीये. आणि एक लहान लहान बॅसिलस सारखे, कोको सारखे, डायग्राम मध्ये दिसत आहे तुम्हाला, स्पायरल सारखे एकदम सिंपल शेपचे असणारे हे बॅक्टेरिया असतात. लक्षात ठेवा. बॅक्टेरिया नंतर अजून एक मायक्रोबचा प्रकार असतो, तो असतो प्रोटोझोआचा, ज्यांची साईज ही 200 मायक्रोमीटर पेक्षाही कमी असते आणि जे मातीमध्येही सापडू शकतात, जे पाण्यामध्येही सापडू शकतात, खाऱ्या पाण्यातही सापडतात असा ग्रुप. आणि हो, याच्यामध्येच अमिबा सारखे पण येतात, पॅरामिशियम सारखे पण सूक्ष्मजीव येतात. अशांचा ग्रुप हे सगळे युनिसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक आहेत. यांच्याकडे प्रॉपर असा न्यूक्लियस वेल डिफाईन झालेला आहे. यासोबतच यांच्यामध्ये अनेक प्रकारची व्हॅरिएशन दिसते. यांच्याकडे लहान लहान सुडोपोडिया सारखे ऑर्गन्स आहेत, ज्यांच्या सहाय्याने ते हालचाल करू शकतात असे मायक्रोब येतात. आणि हे सिंपल सेल डिव्हिजनने एकाचे 2 होतात. सिंपल बायनरी फिशन सारखा यांचा प्रकार आहे. अमिबा, पॅरामेशियम, परत एंटा अमिबा यांच्यासारखे मायक्रोबचा ग्रुप असतो, तो प्रोटोझोआचा ग्रुप असतो. डायग्राम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स दिसतच आहेत. यातले कोणतेही 2 ते 3 कॅरेक्टर आणि एक एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्क्ससाठी महत्वाचा आहे. कधी कधी तुम्हाला डायग्राम विचारतील, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यांच्या काही डायग्राम्स ज्या आहेत ह्या मायक्रोबच्या, ह्या तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे, ड्रॉ करून बघणं गरजेचं आहे. यानंतर मायक्रोबचा ग्रुप येतो, तो येतो फंगाईचा ग्रुप. फंगाईची जी साईज असते ती 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर इतकी असते. लक्षात घ्या. म्हणजे यांची जी साईज आहे ती ही खूप अत्यंत मायक्रोब आहे. याला तुम्हाला एखाद्या कंपाऊंड किंवा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप शिवाय ही साईज दिसणार नाहीये. पण हे सगळे जे फंगाई असतात ते कशावरती जगतात? तर डिकेइंग मॅटरवरती जगतात, डेड बॉडीज वरती जगतात. हे जे आहेत ते सगळे युकॅरियोटिक आहेत. यांच्याकडे प्रॉपर असा न्यूक्लियस प्रेझेंट आहे. लक्षात घ्या, यांचं फूड जे आहे ते मेनली डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवरतीच प्रेझेंट असतं. आणि हे सगळे जे आहेत हे दोन्ही प्रकारे रिप्रोडक्शन करू शकतात. सेक्शुअली पण करू शकतात, असेक्शुअली पण करू शकतात. यांच्यामध्ये बडिंगची, रिप्रोडक्शनची इम्पॉर्टंट प्रोसेस घडून येते. याच्यामध्ये आपलं बेकर्स यीस्ट, कॅन्डिडा, मशरूम यांच्यासारखे एक्झाम्पल येतात. फंगाई बद्दल आपण याआधीही डिस्कशन केलेलं आहे. लक्षात घ्या, डायग्राम मध्ये तुम्हाला फंगाई पाहायला मिळत असतीलच. बघा, यानंतर मायक्रोब मध्ये तुम्हाला पुढचा ग्रुप येतो, तो म्हणजे अल्गेनचा ग्रुप येतो. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, अल्गे म्हणजे कसले? अत्यंत ग्रीनिश असणारे, पाण्यामध्ये वाढणारे, शेवाळासारखे दिसणारे, ॲक्वाटिक असे. ओके, पाण्यात वाढणारे म्हणजे ॲक्वाटिक. हे सगळे कसे येतो? तर हे युकॅरियोटिक आहेत. युनिसेल्युलर आहेत का? येस, युनिसेल्युलर आहेत. यांच्याकडे क्लोरोफिल प्रेझेंट आहे का? येस, क्लोरोफिल आहे. फोटोसिंथेसिस करतात. दे प्रोसेस द फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. त्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट असल्यामुळे फोटोसिंथेसिस अगदी आरामात करतात. स्वतःच अन्न स्वतः अगदी आरामात तयार करतात. ह्याच्यामध्ये कोण येतं? क्लॅमिडोमोनास सारखा येतो, क्लोरेला सारखा येतो. आणि यांच्यामधल्या स्पेसेस जे आहेत ते युनिसेल्युलर पण आहेत आणि काही जे आहेत म्हणजे मॅक्सिमम जे आहेत त्या मल्टीसेल्युलर सुद्धा आहेत. असा जो ग्रुप येतो अल्गेचा ग्रुप येतो. लक्षात घ्या. आणि यानंतर लास्टली मायक्रोबचा कुठला ग्रुप येत असेल तर व्हायरस. व्हायरस म्हणले की अनेक विद्यार्थ्यांना आत्ताच काही वर्षापूर्वी आलेला कोरोना व्हायरस सगळ्यांना आठवत असेल. सोबतच HIV सारखा किंवा एड्स सारखा जो हा आजार आहे तो आजार सुद्धा HIV सारख्या व्हायरसनेच होतो. कोरोना सारख्या व्हायरस, HIV सारखा व्हायरस म्हणजे जे व्हायरस आहे. ओके, म्हणजे काहींचं तर म्हणणं असं असतं की अशा प्रकारचे हे ऑर्गॅनिझम्स आहेत ऍट द एज ऑफ लिव्हिंग पण मानू शकतात किंवा नॉन लिव्हिंग पण मानू शकतात. म्हणजे यांच्याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन खूप कमी प्रमाणात देता येतं. असा ग्रुप असेल तर तो व्हायरस आहे. तुम्हाला माहिती आहे, कोणताही व्हायरल इन्फेक्शन झालं तर सहजासहजी लगेच लस तयार होत नाही. नवीन व्हायरसवरती अनेक प्रकारचे एक्सपेरिमेंट करून मग त्यांच्यावरती उपाय शोधला जातो. म्हणजे जे व्हायरस असतात ना एक्स्ट्रीमली मायन्यूट असतात. इतके लहान आहेत, इतके लहान आहेत की 10 मिलीमीटर ते 100 नॅनोमीटर, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतकी स्मॉल साईज आहे त्यांची.
एवढे की त्यांचं ऑब्झर्वेशन करणं, त्यांची स्टडी करणं तितकंच डिफिकल्ट आहे. ओके, हे इंडिपेंडेंट पार्टिकल म्हणून फॉर्म होतात. लक्षात घ्या, कोणावरती डिपेंड नाहीयेत. व्हायरसकडे लॉंग मॉलिक्युल ऑफ DNA, डिऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड किंवा RNA, रायबोन्युक्लिक ऍसिड यांचा प्रोटीनचा कोट त्यांच्याकडे प्रेझेंट असतो. लक्षात घ्या, व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल. ते कुठल्याही प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीराच्या आतमध्ये सर्वाइव्ह करू शकतात. असं इतर बाहेरच्या वातावरणामध्ये सर्वाइव्ह करत नाहीत. लक्षात घ्या, व्हायरसेस जे आहेत, व्हायरसेस ते इन्फेक्शन पसरवायला खूप वेगाने इन्फेक्शन पसरू शकतात. व्हायरसेस जे आहेत ते अनेक प्रकारचे रोगराई पसरवणारे घटक आहेत. प्लांट सेल असेल, तुमचे ॲनिमल सेल असेल, यांच्या होस्ट सेलमध्ये खूप वेगाने आजार पसरणारे अनेक प्रकारचे व्हायरस आहेत. आता तुम्हाला माहिती आहे, आपल्या सगळ्याच लहान मुलांना, जोपर्यंत 5 वर्षांची मुलं असतात, त्यांना पोलिओचा डोस दिला जातो. कारण ह्युमनमध्ये पोलिओच्या व्हायरसमुळे अनेक लहान बालकांना काही वर्षापूर्वी अपंगत्वाचा प्रॉब्लेम येत होता. म्हणजे पोलिओ काय, व्हायरस आहे. मग सांगितल्याप्रमाणे HIV काय, व्हायरस आहे. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सीचा तो व्हायरसच आहे. लक्षात घ्या, त्याच्यानंतर कॅटरमध्ये पण पिकोरोना सारखा व्हायरस येतो. त्यानंतर प्लांटमध्ये टोमॅटो विल्ट व्हायरस येतो, टोबॅको मोझॅक व्हायरस येतो. अशा अनेक प्रकारचे व्हायरसेस आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अटॅक करू शकतात, आपल्याला आजारी पडू शकतात. हा जो विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो लेसन आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, याच्यामध्ये प्रत्येक मायक्रोबद्दल ऍटलिस्ट 3 कॅरेक्टर आणि 1 एक्झाम्पल तुम्हाला येणं अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या डायग्रामची प्रॅक्टिस करणं तुम्ही गरजेचं आहे. सिंपल लेसन आहे. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब, सूक्ष्मजीवांची ओळख. याच्यामध्ये 2 गट, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणे, न्यूक्लियस प्रेझेंट नसते. त्यांच्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांट, किंगडम ॲनिमलिया. आणि त्यानंतर आपण मायक्रोबचं क्लासिफिकेशन हे बघितलं. ते 2 गटात होतं, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आला होता, अल्गे आलं होतं, व्हायरस आलं होतं. डिफरंट टाईपचे आपण मायक्रोबद्दल याच्यामध्ये स्टडी केली. तर 8वीच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ बघून तुम्हाला टॉपिक समजले का, याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला तुम्ही सांगा की मी पुढचा व्हिडिओ तुमच्या पुस्तकातील कोणत्या लेसनवरती बनवू. थँक्यू.